विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या लाखो मुलांचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे सांगा? ऑब्व्हियसली सी-ओ-ई-पी आहे लक्षात घ्या. तर मला काय म्हणायचंय बघा, सी-ओ-ई-पी आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे. बरोबर आहे. आपल्याला अशा ड्रीम कॉलेजमध्ये जायचंय. का जायचंय? का? तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत का जायचंय. तिथं तिथली मुलं, तिथल्या फॅकल्टीज, तिथले प्लेसमेंट, तिथले जे पॅकेजेस आहेत, एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. बरोबर आहे. एकच कॉलेज आहे अख्ख्या महाराष्ट्रात का? नाहीये. भरपूर कॉलेजेस आहेत. आपण घेतलंय नाव सी-ओ-ई-पीचं म्हणूया आपण. सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे ते म्हणूया आपण. आता एक लक्षात घ्या, की अशा कॉलेजेसमध्ये ज्यांना ॲडमिशन्स मिळालंय, ही मुलं नक्की असतात कशी? आता दरवर्षी आपल्या शेकडो मुलांना सी-ओ-ई-पीत ॲडमिशन मिळतं बरं का. मग तो कशी आहेत? कोण आहेत ती मुलं? काय त्यांनी केलं? कोणते पॉइंट्स त्यांनी केले? किंवा लास्ट मोमेंटला त्यांनी त्यांचा अभ्यास कसा उंचवला? हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. मी तुम्हाला सांगू का? आता मला ना 2 प्लेयरची नावं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगतो आमच्या वेळेस ना स्टेफी ग्राफ, मोनिका लेवेन्सी असं मोनिका सेलेस बरं का, चुकून वेगळं नाव आलं बरं का. असे काही प्लेयर होते बरं का. फेडरर म्हणूया आपण. ही नावं कुठल्या गेममधली आहेत? ओके. कुठला गेम तुम्हाला माहिती आहे. मग आता एक 2 प्लेयर आहेत बरं का. काय त्यांची नावच वेगळी आहेत. सिन्नर तेवढं आठवतंय बरं का. त्याचा अपोझिट कोण आहे मला माहीत नाही. त्यांच्या मॅचेस एवढ्या खतरनाक असतात ना लक्षात घ्या. खतरनाक. मग अशा वेळेस ती मॅच जिंकायची असेल, तर दोघांपैकी कोण जिंकतोय? जो आपली लेव्हल इन्क्रीज करतोय. मग मला ते सांगायचंय. त्या प्लेयरची नावं मला कमेंटमध्ये सांगा बरं का. ओके. एक्स्ट्राऑर्डिनरी त्यांच्या आणि मी बघतोय गेले काही 2-3 वर्ष फायनलमध्ये तीच दोघं असतात लक्षात घ्या. ओके. बरं असू दे. जायचंय सी-ओ-ई-पीमध्ये. मग पहिली गोष्ट काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. अभ्यास सगळ्यांनी केलेला आहे. आता मेन गोष्ट आहे, की ॲट लीस्ट वन टॉपिक स्ट्रॅटेजी म्हणजे काय? की रोज कमीत कमी एक टॉपिकची फुल रिव्हिजन व्हायला पाहिजे. मग त्या टॉपिकचे थिअरी क्वेशन्स असतील, एम-सी-क्यूज असतील, पी-वाय-क्यू असतील, हे व्हायलाच पाहिजेत लक्षात घ्या. आता याच्यातनं काय मी तुम्हाला एक्सक्यूज देणार नाहीये. करायचंय म्हणजे करायचंय. मी तुम्हाला सांगतो रोज तुम्ही एक टॉपिकची अशी स्ट्रॅटेजी जर ठेवली, ओके. रोज तुम्ही फिजिक्सचा एक टॉपिक घेतला, तर किती वेळ लागणार आहे? जर अगोदर एखादा टॉपिक परफेक्टच केला असेल, त्याला काहीच वेळ लागत नाही बाळांनो. मग रिव्हिजन म्हणजे मला नक्की काय करायचंय? अरे फॉर्म्युले रिवाईज करायचे मी ऑफलाईन बॅचमध्ये ऑस्सिलेशनची रिव्हिजन घेतली. 10 ते 15 मिनिटात. मी तुम्हाला सांगू का? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस-एच-एम. त्याचा वापर मी फॉर्म्युले रिवाईज करून घेतले. फॉर्म्युले आता लक्षात घ्या. चुकतंय इथंच. एका टॉपिक मधले ते डेरिव्हेशन्स परीक्षेत येतात. मला माहिती आहे येतात. पण तो डेरिव्हेशनचीच भीतीनं फिजिक्स अवघड वाटतोय मुलांना. सेक्शन सी मध्ये 2-3 डेरिव्हेशनचे प्रश्न येतात बाळांनो. सेक्शन डी मध्ये एखाद दुसरा असतो. पण त्याला ऑप्शन असतात. तुम्ही जर न्यूमेरिकल्स, डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज केले, तर तुम्ही 70 पैकी 70 मार्काचा पेपर अटेम्प्ट करू शकता लक्षात घ्या. ओके, केलंय आम्ही. मग मुद्दा असा आहे, की मग टॉपिक रिवाईज करताना न्यूमेरिकल रिवाईज व्हायला पाहिजेत. होय. पुस्तकातले न्यूमेरिकल्स रिवाईज व्हायला पाहिजेत. एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल. मग आमची स्ट्रॅटेजी काय माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो. मी मुलांना सांगतो, की जेव्हा तुम्ही ऑनलाईन एखादं लेक्चर बघताय, हे समजा टेक्स्टबुक मधलं पेज आहे. तर त्या पेजमध्ये तुम्ही पुस्तकाच्या बाजूला इकडं-इकडं थोडीशी जागा असते. मग एक्सरसाइज मधल्या न्यूमेरिकलच्या बाजूलाच त्याची हिंट लिहायची. कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? नक्की काय कधी वेगळी गोष्ट आहे का त्याच्यामध्ये? हे सगळं तुम्ही करायचं. हे जर तुम्ही आत्ता केलं, ॲट लीस्ट वन टॉपिक तुम्ही रिवाईज करताय. फिजिक्स काय बोललो मी? न्यूमेरिकल्स करायचे. केमिस्ट्री काय करणार? आता केमिस्ट्रीमध्ये फिजिकल वेगळं, ऑर्गॅनिक वेगळं, इनऑर्गॅनिक वेगळं, अप्लाइड वेगळं येणार बरं का. मग फिजिकल म्हणलं की न्यूमेरिकल करायचे. ऑर्गॅनिक म्हणलं की तुम्हाला माहिती आहे, क्रम ठरलेलाच आहे. डेफिनिशन, क्लासिफिकेशन, आय-यू-पी-सी नॉमेनक्लेचर, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिएक्शन. मग प्रिपरेशनचे रिएक्शन्स आहेत आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत. मॅथ्स म्हणलं की थेरम वगैरे आलंच लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचं ना ते बोर्डचा लोड आत्ताच कमी करायचा आहे. टार्गेट सी आहे. शांत डोक्याने जर अभ्यास केला, तर आपलं टार्गेट अचीव्ह होणार. बोर्डचे पेपर जर सोपे गेले, तर टार्गेट अचीव्ह होणार. सांगतो, बोर्डचा एक जरी पेपर अवघड गेला, तर ती मनात खंत राहते, खंत राहते. आणि मी तुम्हाला सांगतो, मग त्याचा पुढच्या स्टडीवर इफेक्ट होतो. किती झालं तर ते विसरलं जात नाही लक्षात घ्या. म्हणजे जर एखादा पेपर खूपच अवघड गेला, म्हणजे बघा खूपच अवघड गेला, मग पुढचा इंटरेस्ट निघून जातो. मग असं होऊन द्यायचं नाही आपल्याला. म्हणजे वन टॉपिक. मग फिजिक्स करणार, केमिस्ट्री करणार, मॅथ्स करणार आहे आपण. केलं की सगळं. वन टॉपिक केलं. मी सगळं करतोय. सगळं करतोय. माझ्या लास्ट इयरला ना कुडाळवरून एक स्टुडंट आला होता. सीडीत स्कोर झाला 84 पर्सेंटाइल 93.66 ठीक-ठाक कॉलेज मिळून गेलं. पण हे त्या स्टुडंटचे पर्सेंटाइल नाहीयेत. पडले असते की 99 प्लस. ओके. पण झालं काय असं? मी तुम्हाला सांगतो. त्या स्टुडंटनं वर्षभर
एकही म्हणूया आपण एम-सी-क्यू टेस्ट दिली नव्हती. मोठी चूक. हां, तुम्हाला टेस्ट द्याव्याच लागतील. टेस्टमध्ये मी तुम्हाला सांगतो नवीन क्वेशन्स बघायला मिळतात आणि सगळ्यात इम्पोर्टंट ग्रुप टेस्ट. आता आमचं काय चाललंय रँकर्स टेस्ट सीरीजवरती. बघा शेकडो मुलांच्याकडे आज रँकर टेस्ट सीरीज आहे. काय होतंय, की आमचा जेव्हा पहिला वीक झाला, तेव्हा आम्ही 5 टॉपिकवरती ग्रुप टेस्ट घेतली. नेक्स्ट वीकमध्ये 10 टॉपिक. आता या संडेला 15 टॉपिक वरती ग्रुप टेस्ट आहे. म्हणजे आणि नेक्स्ट संडेला 20 टॉपिक्स, 25 टॉपिक्स, 30 टॉपिक्स म्हणजे नंबर ऑफ टॉपिक्स वाढत चाललेत आणि प्रत्येक मी असं ठरवलंय. आठवड्याला 5 टेस्ट द्यायच्या टॉपिक वाईज आणि आणि रविवारी ग्रुप टेस्ट. नेक्स्ट वीकमध्ये परत 5 टॉपिक द्यायचे आणि अगोदरचे 5 हे 5 10 टॉपिकवर ग्रुप टेस्ट. त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये हे कशासाठी? का? सांगतो. एम-सी-क्यू टेस्टमध्ये टोटली नवीन क्वेशन्स बघायला मिळतात. कदाचित आपण ते सोडवलेले पण नसतात. मग तिथं खरोखर विचार करता येतो आणि सगळ्यात इम्पोर्टंट ग्रुप टेस्टचं काय एडव्हांटेज? ग्रुप टेस्टचं एडव्हांटेज काय? टॉपिक चेंज होतो. बरोबर आहे. अचानक दुसरा टॉपिक म्हणजे तुम्हाला सांगतो कळालं म्हणजे पहिला क्वेश्चन रोटेशनलचा असेल, तर दुसरा कुठलातरी थर्मोचा असेल. तिसरा कुठलातरी ड्युअल नेचरचा येईल. म्हणजे काय होईल? काय होईल त्याच्यामुळं? की तुम्हाला एक प्रकारची सी तयारी होणार. म्हणजे तुम्ही इथं एम-सी-क्यू टेस्ट द्यायच्या आहेत अगदी डेली. सर मी सांगू का तुम्हाला? बघा मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी मी बहुतेक रँकर्स टेस्ट सीरीज आमची जी आहे, तिथं पण आम्ही काय म्हणूया आपण तुम्ही इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 2-3 इन्स्टॉलमेंट तुम्ही ते घेऊ शकता. टेस्ट देऊन बघा लक्षात घ्या. टेस्ट दिल्या पाहिजेत. शिवाय एनालिसिस होत नाही आणि सगळ्यात इम्पोर्टंट माझ्या इथं स्ट्रिक्ट रूल काय आहे मी तुम्हाला सांगतो, की टेस्ट दिल्यानंतर समजा 30 मार्काच्या टेस्टमध्ये तुम्हाला कितीही पडू दे, चला 23 मिळाले. इमिडिएटली तुम्ही ते 7 प्रश्न चुकलेत ते एनालिसिस केले पाहिजे. ते सोडवलंच पाहिजेत लक्षात घ्या. मग विचार करा ना, किती टेस्ट होतायत, किती टेस्ट होतायत आणि या दिल्याच पाहिजेत आपल्याला ॲट एनी कॉस्ट. टेस्ट शिवाय होणार नाहीये. बरं, आता 1 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. आणखीन एक महत्वाचं बरं का. मी एक उदाहरण देतो. माझ्याकडे 10th स्टँडर्डला एक्स-वाय-झेड स्टुडंट होता. तर त्याच्या मार्कामुळे बऱ्याच लोकांना कळेल. माझ्याकडे 10th स्टँडर्डला एक मुलगा होता, की त्याला 10वी ला 98% पडले. किती? 98% ओके. एक्स्ट्राऑर्डिनरी. अगदी शाळेत जवळ पहिला नंबर आला होता. त्याला करायचं होतं एन-डी-एचं प्रिपरेशन. ओके. मग साताऱ्यात एक वेगळी अकॅडमी जॉइन केली. नाही झालं. इनिशियलीच कळालं, की होत नाहीये. मग औरंगाबाद सगळ्यात टॉपची अकॅडमी माहिती तुम्हाला? तिथं त्याला ॲडमिशन मिळालं. पण 2 वर्षात मी तुम्हाला सांगतो काहीही झालं नाही, नाही झालं. आणि लास्ट शेवटचे 1 महिना म्हणूया आपण. 1 महिना आम्हाला मिळाला. 1 महिना आम्हाला मिळाला लक्षात घ्या. 1 महिना आम्हाला मिळाला आणि त्या महिन्यात मी त्याचं फ्रॉम बेसिक शून्यापासून सगळं घेतलं. मुलगा हुशार होताच, पण काहीच 2 वर्षात झालेला नव्हता अभ्यास. ओके. सगळं डिप्रेशन, तणाव बरेच जण त्यातून जातायत मला माहिती आहे. मग त्यातून तर आम्ही त्याला पहिल्यांदा बाहेर काढलं 2 दिवसात, कॉन्फिडन्स दिला, होणार आहे. आता त्या मुद्द्यावर पण मला बोलायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की नेक्स्ट मुद्दा तोच आहे, की सेल्फ कॉन्फिडन्स. हां, होऊ शकतंय. आत्ता तयारी केली तरी होऊ शकतंय. अशा वेळेस पाठीमागे तयारी का केली नाही याची उत्तरं शोधा. पुन्हा तेच नकोय आपल्याला. म्हणजे तुम्हाला फुल फोकस ना, जर केला ना अभ्यास तर होऊ शकतं. की माझ्याकडे अशी भरपूर उदाहरणं आहेत. बरं त्या 98% ला कुठलं कॉलेज मिळालं? सी मिळालं. ओके. मी तुम्हाला सांगतो, स्टुडंट माझ्याकडे आला. ओके. ॲक्चुअली ना त्यावेळेस मी क्लास घेत होतो म्हणजे स्टडी होती. मग पालक तिथंच बसले, बोललो आम्ही. त्यावेळेस मुलांना विचारलं, "सर, या लॉफ्टमध्ये एवढ्या गाद्या कसल्या आहेत?" मी त्याला म्हटलं, "मुलं थांबतात इथं रात्री अभ्यास करून इथंच झोपतात." "मग मी येऊ का?" म्हटलं. "ये ना," म्हटलं. पहिल्या दिवशी गादी घेऊन आला. "कुठे आहे मुलगा?" मध्येच आहे लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय सेल्फ कॉन्फिडन्स होऊ शकतं. हां, पास होऊ शकतं हे डोक्यात ठेवायचं आणि करायचं लक्षात घ्या. बरं आता मगाचा मुद्दा टार्गेट मी तर सांगतो तुम्हाला. माझ्याकडे एक ना समीक्ष नावाचा मुलगा आहे. समीक्ष आहे. ओके. काय म्हटला, "सर मला ना सिव्हिल घ्यायचं आहे." मग काय 96-97 पर्सेंटाइल पडले तर मिळून जाईल मला काही टेन्शन नाहीये. बघा बोलण्याची पद्धत. कुठे घ्यायची ॲडमिशन? सिव्हिलला घ्यायची आहे. सांगतो. सिव्हिलला घ्यायचं आहे. टार्गेट ठेवा सी-एसचं. तुम्ही म्हणाल, "हा काय प्रकार आहे?" सी-एसला नाही जायचं, सिव्हिललाच जायचं आहे. पण टार्गेट हे ठेवलं पाहिजे. इथं सी-एसमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर किती पर्सेंटाइल लागेल सांगा बघू? 99.9 प्लस लागेल. बरोबर आहे? मग ते टार्गेट ठेवून जर अभ्यास केला, सिव्हिल तर मिळूनच जाईल ना. ही आपली एक मोठी चूक असते लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो की इंजिनिअरिंगला बरीचशी मुलं पासिंगचं टार्गेट ठेवतात. ओके. मग 100 पैकी 40 पाडायचे. ओके. फेलच समजायचं. फेलच लक्षात घ्या. नाहीच होत तसं. पण याच्या उलट जर तुम्ही असं टार्गेट ठरवलं, नाही मला टॉप करायचंय, खूप चांगले मार्क मिळवायचे आहेत, तर तुम्ही पास पण होणार आणि चांगला स्कोर पण होणार. म्हणजे तुमचे
टार्गेटवर सगळं डिपेंड आहे, की हां, ठरवा. काय करायचं ते ठरवा. मग त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. एक लक्षात घ्या, ओके, कुठली गोष्ट महत्त्वाची आहे, की तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. मी आता तुमच्यासाठी YouTube चॅनलची नावं लिहितोय. पहिलंच नाव आपलंच आहे लक्षात घ्या. आपल्या चॅनलवर तुम्हाला काय मिळणार आहे ते पहिला मी सांगतो. मग सह्याद्री ट्युटोरियल्स या आपल्या चॅनलवर तुम्हाला छोटे-छोटे लेक्चर्स मिळतील. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू एमीटर आहे. हेनरीज लॉ आहे. पास्कल्स लॉ आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. राउल्ट्स लॉ आहे. सगळं आहे. पण छोटे-छोटे व्हिडिओ आहेत. मी असे वन शॉट लेक्चर, मोठे-मोठे लेक्चर्स दिलेले नाहीयेत. कारण मला माहिती आहे, तुम्हाला जे अडतंय तुम्ही ते YouTubeवर सर्च करताय. सगळं आहे. किर्चॉफ्स करंट लॉ तो बी आहे लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन तोही आहे. लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन 3-3, 4-4 व्हिडिओ दिसतील तुम्हाला. ओके. आयएमपी क्वेशन्स टॉपिक वाईज आहेत. पण तेही मी पुन्हा आणखीन 2026 साठी द्यायला सुरुवात करतोय. कारण पाठीमागचे व्हिडिओ जरा बघितले जात नाहीत. नवीन देतो मी. झालं? ओके. पण तुम्हाला वन शॉट लेक्चर्स हवे आहेत. मग आता नीट लक्ष द्या. फिजिक्स. तर फिजिक्समध्ये आर-जी सर दी बेस्ट आहेत. स्टडी चक्र नावाचं चॅनल आहे बाळांनो. काय सांगू का तुम्हाला? यांच्या ह्या दोघांसारखं आणि अजून थांबा एक नाव लिहितो बरं का. हे सगळ्यात अनुभवी सर आहेत. फिजिक्स ज्ञान मुकेश नायक. हे तेच चॅनल असताना ओके प्लस आपल्या चॅनल पण फिजिक्सचा कंटेंट भरपूर आहे. तुम्हाला आणखीन दुसरे चॅनल शोधायची गरज नाही. पण तुम्हाला जर एखादा चांगला चॅनल माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. फॉर एक्झाम्पल फिजिक्स पाठशाला, ओके, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आता याच्यावर कंटेंट जरा कमी अपलोड होतो. निशांत सरांचं चॅनल आहे लक्षात घ्या किंवा इम्पल्स अकॅडमी नावाचं चॅनल आहे. ठीक आहे. इम्पल्स बॅच. पण आता केमिस्ट्रीला जर म्हणलं, तर मी तुम्हाला सांगतो पुन्हा आपलं चॅनल आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स लक्षात घ्या. त्याच्यावर केमिस्ट्रीचं पण सगळंच प्रोव्हाईड केलेलं आहे मी. पी-एच, लॉग कॅल्क्युलेशन, डेल्टा एच, डेल्टा मध्ये रिलेशन तेही घेतलंय. सॉलिड स्टेट 4 मोठे व्हिडिओ आहेत. सर्च करा लक्षात घ्या. सगळं आहे. ऑर्गॅनिक रिएक्शन्स खूप व्हिडिओ आहेत. खूपच. बरं. मग केमिस्ट्रीला अजून कुठला चॅनल तुम्हाला सापडेल? तर सोबिन सर आहेत आणि हे जे चॅनल आहे, हे याच्यावर पण सध्या व्हिडिओ अपलोड होत नाहीयेत. पण जुने व्हिडिओ बघा रे बाळांनो. चिमूच केमिस्ट्री. ओके. ठीक आहे. हे पण चांगलं चॅनल आहे. तर मॅथ्स म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे, की मॅथ्स म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, की दिनेश सर आणि गणितांक सर यांचं आहे. पण आपल्या चॅनलवर पण आपण कुठले-कुठले टॉपिक प्रोव्हाईड केलेत. इंटिग्रेशनचे लाईव्ह लेक्चर्स आहेत. ओके. डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन आहे, एओडी आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, वेक्टर आहे, एल-पी-पी आहे. तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. मी आणि माझे व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो 9-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. साइन रूल 10 मिनिटं खूप झाले मला. एकदम फेक मी तुम्हाला एक्सप्लेन केले आणि तुम्हाला ते आवडतायत लेक्चर. आवडतायत म्हणून तर आपल्या चॅनलनं बऱ्यापैकी ग्रोथ केलेली आहे. पण आता सांगतो, मी आता इथे सगळ्या चॅनलची नावं लिहू शकलेलो नाहीये. अजून चॅनल असतील मला माहिती आहे. पण मी सांगताना थोडंसं वाईट वाटतं, नाही सांगितलं पाहिजे, पण सांगितलं पण पाहिजे, की ज्या ज्या चॅनलवर विनाकारण टाईमपास होत असेल, तर तिथं वेळ घालवू नका. लाईव्ह सेशनमध्ये पण म्हणजे काय म्हणूया आपण त्यातून काहीतरी मिळालं पाहिजे तुम्हाला. विनाकारण टाईमपास होत असेल, तर नको आहे ते. ठीक आहे, जे चांगलं आहे ते घ्या. मी सगळे तुमच्यासाठीच आहोत लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी क्लिअरली सांगू का, की तुमचा रिझल्टच तुमच्या पालकांसाठी आणि आमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. ओके. मग जायचंय कुठं? मध्येच जायचंय आपल्याला लक्षात घ्या. जीव तोडून अभ्यास करायचा तुम्ही करणार आहे मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.